नागपूर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलणार आहेत। निवडणूक लांबल्यानं दुसऱ्यांदा प्रभाग रचना केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलली जाणार आहे आणि याआधी 2023 मध्ये प्रभाग रचना तयार करण्यात आली होती। मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबल्यानं आता दुसऱ्यांदा प्रभाग रचना ही केली जाणार आहे। याबाबत सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, नागपूर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलण्यात येणार आहे, नेमकं काय होणार आहे सविस्तर? नक्कीच आता नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसातच वाजणार. यासोबतच बघितलं तर याआधी 2023 मध्ये प्रकार रचना करण्यात आली होती. त्यामुळे ओबीसीच्या निवडणूक हे लांबल्या होत्या. विदर्भातल्या अनेक ठिकाणी जर बघितलं असेल तर हे निवडणुका लांबल्या होत्या. त्यामुळे तिथल्या उमेदवाराला संपूर्ण संदर्भात अडचण निर्माण झाली होती. मात्र आता जर बघितलं असेल तर 2017 ते 22 या 5 वर्षाच्या कार्यकाळात वेळोवेळी महानगरपालिकेच्या 3 वार्डाच्या मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला होता आणि त्यामध्ये 52 प्रभाग तयार करण्यात आले होते. त्या न्यायालयाने निवडणुकी संदर्भाची जी आदेश रचना दिलेली आहे किंवा पुन्हा फेर रचना संदर्भात याचा विचार केला जाणार आहे। त्यासोबतच 2022 मध्ये केलेल्या प्रभाग रचनेत महानगरपालिकेचे 5 नगरसेवक आता वाढणार आहेत। त्यामुळे नवा प्रभाग रचनेची स्थिती कायम राहणार याबद्दल अनेकांची उत्सुकता मात्र कायम आहे। त्यामुळे पुन्हा एकदा 5 नगरसेवक त्या महानगरपालिकेच्या वार्डामध्ये राहतील। त्यामुळे जे निवडणुकीमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे यांना या निवडणुकीमध्ये मोठी कसरत करावी लागणार आहे। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।